नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या आपणा सर्वांना अगदी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपली मायबोली मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही, तर ती आपली ओळख, आपली संस्कृती आणि अभिमान आहे. या समृद्ध भाषेला मानाचा मुजरा करून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूयात. गेले अनेक दिवस आपण लैंगिक समस्येतील मायक्रोपेनिस या विषयाबद्दल सखोल माहिती घेत आहोत. मुळात मायक्रोपेनिस म्हणजे वैद्यकीयदृष्ट्या वय आणि हार्मोनल स्थितीनुसार अपेक्षित सरासरीपेक्षा लक्षणीय लहान लिंग. या मायक्रोपेनिसवर उपाय म्हणून पेनाइल इम्प्लांट ही एक अशी शस्त्रक्रिया आहे ज्यात लिंगामध्ये कृत्रिम रॉड किंवा डिव्हाइस बसवले जाते, जेणेकरून इरेक्शन मिळू शकेल. आजच्या भागामध्ये आपण यावरच अधिक चर्चा करणार आहोत. त्या संदर्भातील आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी तज्ज्ञ आणि नामांकित डॉक्टर विजय दहिफळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीसच डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर साम टीव्हीच्या स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेणार आहोत एका सत्य प्रसंगाबद्दल. घटना आहे सरांच्या पुणे सेंटरवरील. पुणे ओपीडीला 25शीतले एक जोडपे आले होते. मुलाची आई देखील त्यांच्यासोबत आली होती. ते साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या शोचे नियमित दर्शक होते. सरांनी येण्याचे कारण विचारले. मुलीने सांगण्यास सुरुवात केली, सर आमचे 3 वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. आम्ही दोघेही जॉब करतो. एक खूप मोठी समस्या आहे आणि ती जर दूर झाली नाही तर आता आमचा डिवॉर्स नक्की होईल, यात शंका नाही. सर म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, असे काहीही होणार नाही. मला सविस्तर आणि खरे कारण सांगा. मुलगी म्हणाली, सर लग्न झाल्यापासून एकदाही आमचे शारीरिक संबंध झाले नाहीत, कारण मला त्याची खूप जास्त भीती वाटते. हे प्रयत्न करतात तेव्हा मी मात्र विरोध करते. पाय घट्ट आवळून घेते आणि मग ते काही करू शकत नाही. संबंध केल्याने इजा होईल, खूप दुखेल आणि ब्लिडिंग होईल असे माझ्या मैत्रिणीने सांगितल्यामुळे माझ्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे मी यांना काहीच करू देत नाही. ती पुढे म्हणाली की इतके दिवस हे कोणाला कसे सांगावे आणि नातेवाईक काय म्हणतील या भीतीने आम्ही शांत होतो. पण तुमचा साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र हा शो पाहून तुम्ही मॅडम कशा प्रकारे या सगळ्या समस्यांवर शास्त्रोक्त माहिती देता आणि सर्वांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन समस्या दूर करता, हे पाहून आम्हाला ठाम विश्वास आला की ही समस्या तुम्हीच बरी करू शकता आणि आम्ही या गंभीर अडचणीतून बाहेर पडू शकतो. मुलगाही म्हणाला, सर मी सुद्धा या कारणामुळे खूप जास्त डिप्रेशनमध्ये गेलेलो आहे. लग्नाला 3 वर्ष झाले तरी अजून मूल कसे झाले नाही, म्हणून नातेवाईकांनी तगादा लावल्यामुळे आमचे हे भिंग आता फुटलेले आहे आणि घरच्यांनी डिवॉर्स घेण्यापर्यंत चर्चा सुरू केली आहे. सर तुम्ही आम्हाला यातून वाचवा, नाहीतर आमची खूप जास्त नाचक्की होईल आणि बदनामी देखील होईल. हे बोलून मुलगा अतिशय भावूक झाला. सरांनी दोघांनाही धीर दिला. सर्वप्रथम त्यांनी मुलीला सुखी जीवनाचा मंत्र हे पुस्तक एका गिफ्टच्या स्वरूपामध्ये दिले आणि त्यातील हनीमूनचे ते 4 भाग वाचायला सांगितले, म्हणजे तिच्या मनातील सर्व शंका दूर होतील असे सांगितले. सरांनी पूर्ण तपासणी केली, त्याचबरोबर उपचार सुरू केले. संबंध करताना वेदना होऊ नयेत यासाठी काही स्पेशल क्रीम आणि योग्य उपचार देखील दिले. वेदना टाळण्यासाठी योग्य सेक्स पोझिशन कोणत्या असतात याचीही माहिती दिली आणि 1 महिन्यानंतर फॉलोअपसाठी बोलावले आहे. आता त्यांचे वैवाहिक आयुष्य एकदम सुखी झालेले आहे. भविष्यात गरज पडल्यास शॉट थेरपी आणि व्हॅक्यूम थेरपी या संदर्भामध्ये ही सुद्धा आपण करू असे सरांनी त्यांना सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरांनी त्यांचे कौतुक केले की तुम्ही साम टीव्हीच्या या शोचा खरा असा उपयोग करून घेतला आहे.
मनातील शंका दूर केल्या आणि टोकाची भूमिका घेणं मात्र या ठिकाणी तुम्ही टाळलेलं आहे. सर्वजण अगदी रिलॅक्स झाले. त्यांनी सर्वांनी सरांचे मनापासून आभार मानले. ते म्हणाले, सर तुम्ही आणि साम टी व्हीचा हा शो नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती असे म्हणत त्यांनी खरं तर अगदी समाधान व्यक्त केले. यातून सर्वांना एकच आणि महत्त्वाचा संदेश जातो, तो म्हणजे लग्नाआधी लैंगिक आरोग्याची खात्री करून घेणे हे अत्यंत आवश्यक असते. अन्यथा अशा अडचणी निर्माण होऊ शकतात. मेडिकल टर्ममध्ये याला कंडिशनल सायकोलॉजिकल पोस्ट एन्झायटी फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं. सर काय सांगाल, खरं तर लग्नाआधी या सगळ्या तपासण्या करणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला यातून जाणवतं. म्हणजे सर्वात महत्त्वाचं तुम्ही जो एक त्या ठिकाणी स्टोरीमध्ये सांगितलं की फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन देखील असतं. म्हणजे हे जणांना माहीत नाही खूप जणांना. आणि लैंगिक शिक्षण काळाची गरज असते. हे आपण का म्हणतो की अशा प्रकारचं विदारक स्वरूप फॅमिलीमध्ये तयार होऊन किती टोकाची भूमिका येते. आणि आपल्या समाजामध्ये काय गोष्टी ठरल्या आहेत की बेसलाईन पाळणा हलेपर्यंत मूल होईपर्यंत तोपर्यंत सर्व शांत. 3 वर्षे गेले होते. सांगूया आपण सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टी व्हीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. आणि त्याचबरोबर आजचा हा मराठी भाषे दिन जो आहे त्याचं खरंच एक अभिमान कौतुक. आणि मी खरंच म्हणेन मराठी असण्याचा एक प्रकारचा अभिमान जो आहे तो नक्कीच आम्हालाही आहे, सर्वांनाही आहे आणि आमच्या दर्शकांना देखील आहे. या स्टोरीमध्ये काय पाहिलं तुम्ही मॅडम, मी सांगितलं आता फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन असतं का. अहो 3-3 वर्षे या ठिकाणी लाजून बुजून आणि कोणालाही न सांगता आणि आपल्या मैत्रिणी आहेत किंवा हनीमूनमध्ये काय होतं असतं काय नाही खूप जणांना माहीत नाही. बरं घरामध्ये कोणी डिस्कस करतं का हो या विषयावर, की डेफिनेटली सर्वांना ग्रँटेड पकडलं जातं माहीत असेल. पण तुम्हाला समजा कदाचित माहीत असेल तुमची समोरची बाजू जी आहे किंवा तुमची जी होणारी पत्नी आहे किंवा जी मुलगी आहे तिला या बाबी माहीत असतील का. असं ग्रँटेड पकडून चालत नसतं. म्हणूनच आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये ही पूर्ण माहिती विस्तृत दिलेली आहे. आणि या केसमध्ये ह्या सुखी जीवनाच्या मंत्राचा खरंच जो महत्त्वाचा उपयोग म्हणेन किंवा आपले दर्शक यामध्ये इन्व्हॉल्व होतात आणि याची शोभा वाढवतात. आणि आज आपल्या पूर्ण या शोमध्ये या डिस्कशनमध्ये आपण पाहणार आहोत फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन असतं का आणि त्याला उपाय काय असतात. मला वाटतं यामध्ये आपले दर्शक देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. नक्कीच. खरं तर महिलांचा सहभाग आपण नेहमी म्हणतो तो महत्त्वाचा आहे. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना आमचा थेट प्रश्न विचारू शकता. मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 0224101061. सर आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे. जामखेडहून वीरेंद्रजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. घेऊया आपण. नक्कीच. नमस्कार वीरेंद्रजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर लिंगात जर वाकडेपणा आला असेल तर सरळ करता येतो का याबद्दल माहिती पाहिजे होती. अच्छा, म्हणजे खूप जणांना हे बघा तुम्ही इतका सुंदर प्रश्न विचारलेला आहे. काही जणांना जन्मताच म्हणा किंवा वयात आल्यानंतर हस्तमिथून झाल्यामुळे म्हणा किंवा लिंगाचं फ्रॅक्चर झाल्यामुळे वाकडेपणा येतो, त्यात काय करायला पाहिजे हे विचारायचं. बरोबर आहे. हो बरोबर. चला खूप छान प्रश्न सांगूया तुम्हाला. म्हणजे आपल्या ह्या मायक्रो पेनिसच्या अनुषंगानं हे प्रश्न एक्सपेक्टेड आहेत. कारण यामध्ये कंजेनायटल म्हणजे बघा जन्मताच मुलाला काही व्याधी असतात. काही जणांना नाकाचं समजा फट असते, क्लेफ्ट लिप असतं, पॅलेट असतं. त्याच पद्धतीने मिडलाईनमध्ये म्हणजे हृदयाचं छिद्र असणं किंवा आतड्यामध्ये काही प्रॉब्लेम असतात. सेंट्रल काही अनॉमली असतात आणि वाकडेपणा असतो. सांगूया आपण. मित्रांनो सर्वात महत्त्वाची या ठिकाणी गोष्ट सांगतो. या सर्व दर्शकांचं मी काय करतो हे बघा, साधी गोष्ट लक्षात ठेवा. डोक्यापासनं पायापर्यंत प्रत्येक अवयव हा तुमचा आहे आणि त्या ठिकाणी असणारी व्याधी ज्या पद्धतीने आपण चेहऱ्यासाठी काही करतो, आपल्या हातासाठी काही करतो, त्याच पद्धतीने काही कारणामुळं जन्मताच बऱ्याच जणांना हायपोस्पिडियस आहे. हायपोस्पिडियस म्हणजे लिंगाचा आकार हा वाकडा असतो आणि खालच्या बाजूला छिद्र असतं आणि असंच तो मोठा होतो मुलगा. मग लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याला प्रॉब्लेम यायला लागतो. अशा प्रकारच्या वाकडेपणाला फ्रॅक्चरमुळं असो किंवा हस्तमेथून असो याला घाबरायचं अजिबात नाही. का? कारण या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी लाजून त्याला लपवून ठेवायचं नाही. कारण पार्टनर जर त्या ठिकाणी तुम्हाला पेन होत असेल त्यांना किंवा कुठल्या प्रकारचा क्रिया करताना त्यांना त्या ठिकाणी कसल्या प्रकारचा डिफिकल्टी होत असेल तर तुम्हाला अलाव करणार नाही. तर अशा प्रकारच्या गोष्टींना अतिशय ॲडव्हान्स थेरपी आहेत. अशा केसमध्ये त्या ठिकाणी पी शॉट इंजेक्शन थेरपी आहे. बऱ्याचदा हायफिम टेक्नॉलॉजीच्या वेव्ह टेक्नॉलॉजी आहेत ज्या आपल्या दादर येथील सेंटरला उपलब्ध आहेत.
त्याचबरोबर लो इंटेन्सिटी शॉक वेव्ह थेरपी देखील असतात. म्हणून अजिबात काळजी करायची गरज नाही. तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी युरोलॉजिस्टना भेटा. अतिशय चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट आणि उपाय आहेत आणि ते घेऊन तुम्ही तुमचं लैंगिक आयुष्य नॉर्मल पद्धतीने जगू शकता. हे नक्कीच. कळलं असेल हो, त्यांना. हो, म्हणजे नक्कीच. बरेच जण इतकं लाजून बुजून थांबतात की जोपर्यंत तो पार्टनर कंप्लेंट करणार नाही तोपर्यंत ते काही तज्ञाकडे बोलत येत नाहीत आणि इथंच या ठिकाणी डिस्ट्रॅक्शन चालू होतं फॅमिलीमध्ये बरोबर. किंवा त्या कपलमध्ये. म्हणूनच आपण बघितलं त्यामध्ये 3 वर्षाचा गॅप Gap पडलेला आहे, बरोबर नक्कीच. सर, पुण्याहून अर्चनाजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या खूप आहेत. छान. घ्या, नक्कीच. घेऊया. नमस्कार अर्चनाजी, आपला प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. नमस्कार जी अर्चना, बोला. सर, माझा प्रश्न थोडा वेगळा आहे, सगळ्यांच्या मनातला आहे. ओके. आपण ज्या ऍड पाहतो तेलाच्या, इतक्या हो. आकर्षक असतात, हां, तर मग खरंच त्या तेलाने काही लिंगाचा आजार वगैरे वाढतो का? अच्छा अच्छा. म्हणजे तुम्ही तितकं कॉमनली ऑब्झर्व केलं जाहिराती म्हणा किंवा यूट्यूबवर येणारे काही स्पेशल ॲडव्हर्टाईज म्हणा की यामुळे साईज वाढते. इव्हन एवढंच भाग नाही, मी बऱ्याचदा स्त्रियांमध्येही सांगतो की काही कारणामुळे छातीचा किंवा ब्रेस्टचा आकार जरी लहान असेल तर तो देखील असा वाढतो असं गैरसमजी आहेत. बरोबर आहे? हो. त्या संदर्भात सांगूया तुम्हाला नक्कीच. हे बघा, असे अतिशय क्युरिओसिटी असलेले प्रश्न आपल्या दर्शकांकडून येतात. नक्कीच. म्हणजे आणि हे नॉलेज देणं का आवश्यक आहे हे वैज्ञानिक, कारण यापासनं रॉंग नॉलेजपासून दूर असणं हे देखील फार आवश्यक आहे. सांगूया आपण. मित्रांनो, लहान लिंग असणं किंवा बऱ्याचदा फिमेल्समध्ये ब्रेस्ट लहान असणं, हे बघा जेनेटिक फॅक्टरमुळे बऱ्याचदा तुमचे जे पाल्ले आहेत त्याप्रमाणेच तुमची बॉडी ही बनत असते. पण त्याला देखील समजा पार्टनरला काही त्या ठिकाणी अडचण असेल किंवा त्याला वाटत असेल की माझं लिंग लहान आहे, तर अशा केसमध्ये काही जाहिराती पाहता आपण. त्या जाहिरातीमध्ये देतात की अशा प्रकारचा ऑइल वापरा किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी देतात. मी अशा केस पाहिलेल्या आहेत की त्या वापरल्यामुळे त्या ठिकाणी इजा झालेली आहे, डॅमेज झालेला आहे, त्याचं ऑपरेशन करावं लागलं. तर मित्रांनो, एकच सांगेन, सायंटिफिकरित्या टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी दिल्यानंतर त्यामध्ये फरक पडतो आणि त्यापेक्षा जास्त आणखी वाढ पाहिजे असेल तर पी-शॉट थेरपी आहे, व्हॅक्यूम थेरपी आहे किंवा आता तुम्ही या ठिकाणी चित्रफितीत पाहताय हाय फेम थेरपी, लो इंटेन्सिटी शॉक वेव्ह थेरपी आणि पी-शॉट थेरपीच्या कॉम्बिनेशनमुळं आणि हार्मोनल थेरपीने त्याला नक्कीच ओव्हरकम करता येतं. आणि अशा प्रकारच्या ज्या रॉंग ॲड आहेत, मिसइन्फॉर्मेशन आहेत, जे सेक्सॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट क्वालिफाईड आहेत त्यांच्या सल्ल्यानेच जर ट्रीटमेंट घेतल्या तरच त्यामध्ये फरक पडतो. मला वाटतं या इन्फॉर्मेशनमुळं जी मिसगाईड होणारी लोकं असतात हो. की ज्यांना समजत नाही आपण कुठं जावं, नक्कीच. ते आपण नक्कीच या ठिकाणी बसून टाळण्याचा प्रयत्न करत असतो. हे लक्षात आलं असेल त्यांना. नक्कीच नक्कीच. हो. डॉक्टर संगमनेरहून दगडूजी जोडले गेलेले आहेत. खूप छान, घेऊया. नक्कीच. या. नमस्कार दगडूजी, आपला प्रश्न विचारू शकता. हॅलो सर, मला प्रश्न असा विचारायचा आहे, ओके. सेक्स वाढण्यासाठी इंजेक्शन किंवा गोळ्या असतात का? बरं, आता मला महत्त्वाचं सांग, तुमचं वय काय? माझं वय 52. बरं, काही डायबिटीज बीपी काही आहे तुम्हाला? नाही. काही व्यसन वगैरे, की स्मोकिंग, अल्कोहोल वगैरे? नाही. म्हणजे तुम्हाला लैंगिक पॉवर किंवा क्षमता वाढवण्यासाठी काय ट्रीटमेंट असते हे विचारायचं आहे, बरोबर आहे? हो हो. बरं, तुम्हाला स्वतःला काही त्रास जाणवतो का, काही कमजोरी काय आहे किंवा काही शीघ्रपतन जाणवतो तुम्हाला? जाणवत नाही मला. हा, पण माहिती आणि पाहिजे. माहिती म्हणून पाहिजे. पाहिजे. चला, खूप छान, एकदम तुम्ही सर्वांच्या मनातला प्रश्न विचारलेला आहे. सांगूया तुम्हाला. रुटीन ओपीडीचा अनुभव सांगतो तुम्हाला. म्हणजे एवढा शो पाहून देखील की 2-2 वर्षानंतर मी आलो. म्हणजे 2 वर्ष का नाही आले तुम्ही? हो, बरोबर आहे. तो म्हणे मला संकोच वाटला, मला वाटलं की कसं जाऊ त्या ठिकाणी, कसं डॉक्टरांना भेटू, बरं मी सांगू कसं काय. सांगू कसं. बरं, इव्हन हे सगळे एज्युकेटेड आहे. हो म्हणजे मी बऱ्याचदा सांगतो ना की एज्युकेशनमुळं हो, किंवा ज्ञान आल्यामुळे बुद्ध्यांक नसतं वाढत, बरोबर आहे. त्यामध्ये तुमची समज वाढणं, अंडरस्टँडिंग वाढणं. हो, म्हणून या शोमुळे तर ही गोष्ट साध्य झालेली आहे की या गोष्टीला ट्रीटमेंट असते. त्यांना माहिती आहे. सांगूया आपण. नक्कीच. खरंच आपल्या या दर्शकांचं मी खरंच का कौतुक करतो सांगूया. हे बघा, 100 जणांना विचारायचं असतं, पण विचारताना कोणीतरी असा एक जण पुढे येतो, त्यांना मला माहिती पाहिजे. का होई, सगळ्यांनाच माहिती पाहिजे ना. तुम्ही सांगा मला, आपलं शरीर वाढतं, वय वाढलं, केस पांढरे झाले, टक्कल पडलं, चष्मा लागला, हातात काठी आली, त्याची नाही लाज वाटतं तुम्हाला, बरोबर आहे? मग तुम्ही सांगा मला की तुमच्याच अवयवावर पार्शॅलिटी करायचं हे तुम्हाला कोणी सांगितलं? हां, तुमचा ब्रेन पार्शॅलिटी करतं, तुमचं हार्ट म्हणतं का नाही नको, मी सगळीकडे सप्लाय करतो पण त्या भागाला नको करायचं, असं अजिबात नाही आहे. कारण तुम्ही 2000 वर्षापूर्वीचा इतिहास विसरलेला आहात. मग अशा केसला परत जागृत करून त्या ठिकाणी प्रत्येक अवयव हा तुमचा आहे आणि 100 वर्ष होईपर्यंत तो कार्यरत राहायला पाहिजे. पण काही जणांना काय वाटतं की आपले पर्सनल पार्टचं काम फक्त ॲक्ट आहे, असं अजिबात नाही. 10 कामापैकी एक काम ॲक्ट आहे. त्यामध्ये युरिनेशन करणं, त्या ठिकाणी टॉक्सिक पदार्थ बाहेर टाकणं, सिक्रेशन बाहेर टाकणं, इम्युनिटी वाढवणं
आणि तुमचं स्वास्थ्य लैंगिक आणि शारीरिक वाढवणं ह्या महत्त्वाच्या गोष्टी असतात. आणि अतिशय चांगल्या प्रकारचे मेडिसिन्स आहेत, सेंट्रली ॲक्टिंग आहेत, पेरिफेरली ॲक्टिंग आहेत, बरेच सप्लिमेंट्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आणि गरज पडल्यास पी शॉट, हायफेम किंवा बऱ्याचदा हायफेम थेरपी आणि त्या ठिकाणी पल्स थेरपी आहेत, वेव्ह थेरपी आहेत, ते वापरून देखील तुम्हाला अतिशय छान रिझल्ट देता येतो. मला वाटतं यांना जो डाऊट आहे की काही करता येतं का, ते सर्वांना, इव्हन मी इन्क्लुडिंग सांगेल नॉर्मल व्यक्ती नाही, डायबिटीस असो, BP असतो, ज्याला अटॅक देखील येऊन गेलेला आहे, पण तज्ज्ञांनाच सल्ला घेऊन का, प्रत्येक ठिकाणी खात्रीशीर उपाय आहे, पण त्या ठिकाणी तज्ज्ञांना भेटणं आवश्यक आहे. म्हणजे स्वतःहून सेल्फ ट्रीटमेंट घेणं की बऱ्याचदा काउंटर सेलला जाऊन मला ही गोळी द्या, पॉवरची द्या, असं करायचं नसतं, कारण तिचे साईड इफेक्ट असतात. नक्कीच. डॉक्टर, नागपूरहून ममताजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. खूप छान, घेऊया. नमस्कार ममताजी, आपला प्रश्न विचारू शकता? हो, ते नाही का सेक्स बद्दल नाही का प्रॉब्लेम आहे, कारण बेबी पाहिजे आम्हाला. काय म्हणते, परत एकदा विचारा. तुमचा आवाज बेबी पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला? बेबी पाहिजे आहे. आमचं सेक्स नाही का अच्छा. कॉन्टॅक्ट नाही का होत नाहीये आमचं. बर, तुमचा कॉन्टॅक्ट हा होत नाही, तुम्हाला बेबी पाहिजे, बरोबर आहे? हो. ठीक आहे. तुम्हाला किती वर्ष झाले लग्नाला तुम्हाला? आता मी 35 एजची आहे. बर. माझं बेबी आहे, ऑलरेडी बेबी आहे. हो. आता मी सेकंड लग्न केली. बर. आणि त्यांची एज नाही का आता 39 आहे. हा. आणि मी 35 ची आहे. पण काही लैंगिक समस्या वाटते का तुमच्या पार्टनरला? नाही, त्यांना काही नाही आहे एवढं प्रॉब्लेम. बर. त्यांना प्रॉब्लेम नाही आहे. ओके. करतात बट नाही का ते कसं हा. होतच नाही आहे, बेबी नाही होत आहे. बर, त्यांचा एक धातूचा किंवा सिमेंटचा तपास केलेला आहे का आपण? हो, सगळं काही केले मी. काय रिपोर्ट काय त्यामध्ये? ओके आहे सगळं. चला तुम्हाला सांगूया. आणि तुमच्याही तपासण्या नॉर्मल आहेत, बरोबर आहे? ठीक आहे. नक्कीच सांगूया तुम्हाला. हे बघा, जवळपास 50% कपल माझ्याकडे असे येतात. एक महत्त्वाची गोष्ट सांगू, सर्व काही नॉर्मल असेल तर असं होऊ शकतं का? नाही. आणखी काय सांगितलं महत्त्वाची हिस्ट्री, पहिलं एक बेबी आहे, आता हे सेकंड टाइम, आता पार्टनर चेंज झालेले आहेत आणि आता होत नाही. सांगूया काय असेल ते. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा प्रत्येक रिपोर्ट हा एका मिनिटाला हा बदलत असतो. आणि बऱ्याचदा एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला तो दिलेला रिपोर्ट नॉर्मल आहे हे जरी दर्शनी दिसत असलं, त्यामागं खूप फॅक्टर असतात. हार्मोनल फॅक्टर आहेत. तो स्पर्म जरी समजा तुमच्या त्या दिलेल्या 15 मिलियनपासून 200 बिलियनच्या रेंजमध्ये जरी असेल, त्याची मोटिलिटी चांगली आहे का, त्याची क्वालिटी चांगली आहे का, तो चांगल्या दिशेनं पळतो का, त्यामध्ये पेनिट्रेशन कॅपॅसिटी आहे का, त्याचा DNA चांगला आहे का, त्याचा क्रोमोझोमल स्टडी झाला आहे का, अशा खूप गोष्टी असतात. त्याचबरोबर दुसऱ्या पार्टनरकडनं ओव्ह्युलेशन व्यवस्थित होतं का, बरं झालं त्याचं टायमिंग व्यवस्थित जुळतं का, अशा खूप गोष्टी आहेत. मी एक महत्त्वाची गोष्ट सांगेन की तुम्ही तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजिस्ट, युरॉलॉजिस्ट, एंड्रॉलॉजिस्टना भेटा. त्यामध्ये तुमच्या स्पर्मची क्वालिटी देखील वाढवणे. पहिल्यांदा मी मेल पर्सनला का ट्रीट करतो की जेव्हा फिमेल नॉर्मल आहे आणि मेलमध्ये देखील तुम्हाला रिपोर्ट नॉर्मल दिसतो, तेव्हा स्पर्म क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम असतो. म्हणून त्याला अतिशय प्रकारच्या 2 ते 3 महिने देण्यात येणाऱ्या हार्मोनल थेरपी आहेत. आणि अशा थेरपीमुळं बाळ होण्याचे चान्सेस वाढतात. म्हणून तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी, युरॉलॉजिस्ट, एंड्रॉलॉजिस्टना भेटा, त्याची ट्रीटमेंट सुरू केला, नक्कीच तुम्हाला बाळ होणार, यात काही शंका नाही. पण भेटलं तर, उपचार घेतले तर आणि सल्ला घेतला तर. बघा किती कॉमन कपल असतात अशी, आणि इतकी त्रस्त झालेली असतात की बऱ्याचदा सांगतात, सर हा शेवटचा पर्याय म्हणून तुमच्याकडे आलो आम्ही. कारण ते ट्रीटमेंट घेऊन सुद्धा बऱ्याचदा कंटाळलेले असतात. म्हणून तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असतं. नक्कीच. आणि खरं तर तज्ज्ञ म्हणजे आपण म्हणतो की अगदी कुठेही क्लिनिक वगैरे असतात असं नाही. जे आपले नेमकी ज्यांच्याकडे ती डिग्री आहे त्यांना भेटणं हे फार महत्त्वाचं आहे. एंड्रोलॉजिस्टना भेटणं फार महत्त्वाचं आहे. ही ब्रँच बऱ्याचदा खूप जणांना माहीत नसते, पण आपल्या या उपदेशात त्याला लक्ष देत असेल. नक्कीच. डॉक्टर, मला याला जोडून मला एक आपल्याला महत्त्वाचा प्रश्न करायचा आहे की 50 नंतर बऱ्याच जणांमध्ये, विशेषतः स्त्रियांमध्ये वजायनेटिस किंवा ड्रायनेस याची जर समस्या असेल, म्हणजे योनीचा जर इन्फेक्शन असेल, त्यामुळे जर त्यांना काही त्रास उद्भवत असेल तर त्यावर काय आपण उपाय करू शकतो? म्हणजे आजच्या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही खूप छान आणि खूप मोठा प्रश्न घेतलेला आहे, सांगूया आपण. खूप जणांना असं वाटतं की स्त्रियांना काही नसणारच आहे, म्हणजे काय असणार आहे त्यांना, काय त्रास असणार आहे का. जसं पुरुषांना त्या ठिकाणी स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, मग त्यांना परफॉर्मन्स नाही, त्यांना इरेक्शन नाही, असं त्यांना काहीच नसणार आहे, असं अजिबात नसतं. हे बघा, स्त्रियांमध्ये देखील त्यांना अराउज होणं, त्यांना डिझायर होणं, त्यांना ऑर्गॅझम होणं, त्यांना पेन न होणं आणि त्या ठिकाणी ड्रायनेस न होणं, म्हणजे अशा 5 प्रकारच्या डिसऑर्डर असतात.
ज्यामध्ये व्हजायनायटिस हे बघा कशामुळे होत असतं असं, तुम्हाला पर्सनल हायजीन मी सर्वांना नेहमी सांगतो, जेवढा चेहरा आणि तुझं ओरल कॅव्हिटी क्लीन आहे ना, तेवढाच तुमचे प्रायव्हेट पार्ट स्वतःचे ओके असणं फार आवश्यक असतं. मग त्यासाठी काय वापरतात, खूप जण वाटतं मी कुठला हा वॉश वापरू, साबण वापरू किंवा आणखी त्यामध्ये आतमध्ये वॉटर टाकून क्लीन करू. नाही, असं केल्याने देखील इन्फेक्शन होत असतं, कारण नेचर स्वतःच त्याला क्लीन करत असतं. कुठले कुठले इन्फेक्शन असतात, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहेत, व्हायरल इन्फेक्शन आहेत, ट्रायकोमोनियासिस इन्फेक्शन्स आहेत, फंगल इन्फेक्शन आहेत. या सर्व गोष्टींना तुम्हाला का कंट्रोल करावं लागतं, कारण कुठल्याही प्रकारे फिमेलला इन्फेक्शन असेल, व्हाईट डिस्चार्ज असेल, ग्रीन डिस्चार्ज असेल, त्या ठिकाणी स्मेल असेल किंवा पेन असेल, अशा कंडिशनमध्ये तिची डिझायर कमी झालेली असते, इच्छा कमी झालेली असते, पेनमुळे त्या क्रियेपासून ती दूर जात असते. मग अशा केसमध्ये अँटीफंगल एजंट्स आहेत, अँटीबायोटिक्स आहेत, हा पुढचा रोल आला. खूप जणांकडे मी असं पाहिलं आहे, साधं क्लिनिंग देखील त्या ठिकाणी ते करत नाहीत आणि त्यामुळे युरिनेशन पास करताना बऱ्याचदा त्या ठिकाणी इन्फेक्शन व्हायला लागतं. खूप केसेसमध्ये मी असं पाहिलेलं आहे की कॉन्टॅक्ट आल्यानंतर तसंच त्या ठिकाणी पडून राहणे. एक सायंटिफिक स्टडी झालेली आहे, कॉन्टॅक्ट झाल्यानंतर 10 मिनिटाच्या आत तुम्ही जाऊन युरिनेशन केलं, मेल असो फिमेल असो, हे सर्व बॅक्टेरिया त्या ठिकाणी वॉशआउट होतात, इन्फेक्शन कंट्रोलमध्ये येतं. म्हणून एकच सांगेल की लैंगिक स्वास्थ्य, पर्सनल हायजीन, मेल असो फिमेल असो, हे अतिशय आवश्यक असते आणि हे जर ठेवलं तर नक्कीच तुमचं आयुष्य हे सुदृढ होऊ शकतं. मला वाटतं हा बेसिक प्रश्न आणि बेसिक काळजी घेणं, म्हणजे मला वाटतं काही जण इतका पाठ मी पाहिले खूप लोकांना की पर्सनल हायजीनपासून दूर असतात, मग इन्फेक्शन होत असतं. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, आता आपण आलो आहोत कार्यक्रमाच्या अतिशय महत्त्वाच्या भागात आणि ते म्हणजे भाग्यवान विजेता. सांगूया आपण. सुजित वायसे. सुजित वायसे मागच्या वेळेसचे बारामतीचे विजेते आपल्या सेंटरला आले, त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, आपल्या मित्रासाठी देखील ती पुस्तक घेऊन गेले. त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला देखील सहभागी व्हायचा असेल तर आता मॅडम लकी ड्रॉ तुमच्या हातात आहे. पाहूया आपण आता कोणाला पुस्तक मिळेल, बक्षीस मिळेल. आणि नक्कीच द्या, ह्या सर्व बक्षीस घेणाऱ्यांचं आपण एक गेट टुगेदर लवकरच करणार आहोत दादर येथील सेंटरला. मग त्यावेळेस तुम्हाला मात्र वेळ काढावा लागणार, कारण सर्वांची इच्छा आहे तुम्हाला भेटण्याची. चला, आपण आता गेलो खानदेश, जळगावला गेलो आपण. दिनेश देवराज यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही तर सिस्टायटिस जर असेल आणि कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे, खूप छान उत्तर दिले. आणि सिस्टायटिस म्हणजे जसं फिमेलचं व्हजायनायटिस पाहिलं आपण आता, त्याच पद्धतीने मूत्राशय म्हणा किंवा ब्लॅडर म्हणा, इव्हन बऱ्याचदा फिमेल्समध्ये हनीमून सिस्टायटिस देखील असतं. म्हणजे बऱ्याचदा तुमच्या युनिस इन्फेक्शन हे ट्रान्समिट होऊन आतमध्ये मूत्राशय किंवा ब्लॅडरमध्ये जात असतं. त्यावेळेस त्या ठिकाणी सूज येऊन बर्निंग होणं, आग होणं, फ्रिक्वेन्सी होणं, नेहमी युरिनेशनला जाणं, अशा पद्धतीचा आजार होतो. पण याला देखील घाबरायचं नाही. अतिशय चांगले अँटीबायोटिक्स आणि प्रॉपर केअर आणि वॉटर इंटेक घेतला, नक्कीच त्यामध्ये तुम्हाला चांगला फायदा होतो. स्पेशली जे अल्कलाइज वॉटर असतात, सर्वात महत्त्वाचं सांगेन ॲसिडिक वॉटरमुळे देखील असं होतं. अल्कलाइज वॉटर हे 8.5 pH आहे, 9 आहे, 9.5 pH आहे किंवा 11 pH आहे. काय करते या ठिकाणी की अल्कलाईन वॉटरमुळे त्या ठिकाणी जे ॲसिडिटी झाल्यामुळं जो ब्लॅडरला, युरिनरी ब्लॅडरला जे इरिटेशन होतं ते कमी होत असतं. तर अतिशय छान उत्तर तुम्ही दिलेलं आहे. आणि अशाच प्रकारे तुम्हाला देखील सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. तर मित्रांनो, व्हजायनायटिस म्हणजे काय, त्यामुळं फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन होतं का आणि त्याची कारणं काय, हा शो जर मिस झाला असेल तर साम TV सुखी जीवनाचा मंत्र टाईप जरी केलं तर पूर्ण शो तुम्हाला पाहता येईल आणि तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, फोन करायचा किंवा टेक्स्ट मेसेज करायचा. या ठिकाणी पूर्ण आठवड्याभरातले आमचे इव्हेंट त्या ठिकाणी पाहताय की अतिशय आमच्या दहिफळे हॉस्पिटल तेथील रेसिडेन्स या ठिकाणी आमचे कुलदीप आणि गायत्री यांचा शुभविवाह लवकरच होणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये शनिवारला. त्यासाठी प्रीती भोजन स्नेहभोजन ऑर्गनाईज करण्यात आलं होतं, ज्यामुळं की त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर आमच्या ॲस्थेटिक लेझर अँड प्लास्टिक सर्जन डॉक्टर उज्ज्वला दहिफळे, डॉक्टर वैष्णवी दहिफळे, गीते फॅमिली, हंगे फॅमिली, तांदळी फॅमिली सर्वजण उपस्थित होते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सर्वांना एक स्नेहभोजन देण्यात आलं आणि एक आनंदी वातावरणामध्ये त्या ठिकाणी आमची मित्र कंपनी देखील जी आहे त्यांना देखील गिफ्ट देण्यात आले. आणि अशाच पद्धतीने तुमच्याही जीवनामध्ये सुखी जीवनाचा मंत्र तेवत राहो यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आमच्या दादर येथील सेंटरला आलेल्या आहेत. हायफेम थेरपी आहे, त्याचबरोबर लो फ्रिक्वेन्सी शॉकवेव्ह थेरपी आहे, पिशॉट थेरपी आहे. तर मित्रांनो, सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि स्वतःचं लैंगिक आयुष्य सुदृढ ठेवावं असंच मी सांगेन सर्वांना. आणि परत आपल्या आजच्या या मराठी भाषा दिनानिमित्त सर्वांना अगदी मनापासून हार्दिक अभिनंदन आणि खरंच सर्वांचं मनापासून धन्यवाद. एवढ्या उशिरा देखील तुम्ही हा शो पाहता
आणि या ठिकाणी सुखी जीवनाचं मंत्र तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तेवढ ठेवता. मला वाटतं आजच्या दिवसाचं महत्त्व तुम्ही सुरुवातीला सांगितलं नक्कीच. आणि नक्कीच यातनं त्यांना हा संदेश मिळाला असेल. नक्कीच डॉक्टर, आज आपण अनेक विषयांवर चर्चा नक्कीच. केली. हो. महिलांसाठी स्पेशली आपण वेगळ्या समस्यांवर आपण या ठिकाणी बरोबर आहे. जोर दिलेला आहे. हो. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. मात्र त्यापूर्वी सर आपण वेळात वेळ काढून उपस्थित झालात, प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.